खरा तो एकची धर्म, खरा तो एकची धर्म, जगाला प्रेमर पावे, जगाला प्रेमर पावे, खरा तो एकची धर्म। कर्मवीर हा केवळ शब्द नाही, तर ही आहे बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी ज्ञानगंगा। कर्मवीरांच्या रयतेचा वटवृक्ष झाला, त्याच्या सावलीत अनेक लेकरं मायेनं वाढली, शिक्षणानं आभाळा एवढी झाली। ही गोष्ट आहे शून्यातून आकाराला आलेल्या अशाच एका निरंतर प्रवासाची। मी सौ पाटील कल्पना दीपक, मुख्याध्यापिका, श्री सद्गुरू गाडगे महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कुसूर। या शाळेचा इतिहास किंवा सुरुवात जर सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी सुरुवातीला 1945च्या दरम्यान या आवारामध्ये विठ्ठल रुक्माईचं मंदिर तात्याने उभारलं आणि त्यावेळेला त्यांनी गाडगे महाराजांना या ठिकाणी निमंत्रित केलं। गाडगे महाराज या ठिकाणी आले आणि त्यांनी पाहिलं की या ठिकाणी भंडारा चालू आहे आणि बरेच लोक या ठिकाणी जेवणाच्या पंक्तीच्या पंक्ती उठलेल्या आहेत आणि तेव्हा गाडगे महाराज म्हणाले तात्यांना की या ठिकाणी या लोकांना अन्नदान तुम्ही करत आहात चांगलं आहे, परंतु जर तुम्ही या कर्मवीर अण्णांच्या कार्याला जर मदत केली तर ज्ञानदान हे सर्वात श्रेष्ठ आहे आणि तुम्ही अण्णांच्या कार्याला मदत करा। तेव्हापासून दानशूर मुकादम तात्यांनी या रयत शिक्षण संस्थेला वाहून घेतलं आणि मग या ठिकाणी त्यांनी आपली जमीन या ठिकाणी या संस्थेला त्यांनी दान केली आणि या विद्यालयाची त्यांनी सुरुवात केली। कर्मवीर म्हणजे लोकशिक्षणाचं चालतं बोलतं विद्यापीठ। त्यांच्या मदतीला बंडो गोपाळ कदम उर्फ मुकादम तात्यांसारखी निस्वार्थी आणि आपल्या कर्तृत्वाने बदल घडवण्याची इच्छाशक्ती ठेवणारी काही दानशूर माणसं सोबत आली। रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राहिलेल्या मुकादम तात्यांनी गाडगेबाबांना गुरु मानून कुसूर सोबतच कराडमधील सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज आणि वाठार इथंही शाळा काढली। सरकारनं रयतची ग्रांट थांबवल्यावर तात्यांनी स्वतःच्या मालकीची 100 एकर जमीन संस्थेला देऊ केली। शेतकऱ्याचा पोरगा रयतचा अध्यक्ष व्हावा म्हणून कर्मवीर अण्णांनी तात्यांवर टाकलेला विश्वास सार्थ ठरला आणि तात्यांनीही शेवटच्या श्वासापर्यंत रयतेची सेवा केली। विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, गुणवत्ता वाढावी यासाठी विद्यालयामध्ये अनेक अशा भौतिक सुविधा आहेत। याच्यामध्ये सर्व वर्ग डिजिटल आहेत, प्रत्येक वर्गामध्ये LCD प्रोजेक्टर आहे, आणखी इंटरॅक्टिव्ह पॅनेल हे जवळजवळ त्याची किंमत 90,000 रुपये एका पॅनेलची किंमत आहे। असे प्रत्येक वर्गामध्ये इंटरॅक्टिव्ह पॅनेल आमच्या या ठिकाणी 2 ते 3 आता बसवलेले आहेत, परंतु या 15 दिवसामध्ये संपूर्ण शाळा ही इंटरॅक्टिव्ह पॅनेलने डिजिटल होणार आहे। शिवाय या ठिकाणी आमच्या विद्यालयामध्ये संगणक कक्ष आहे, ICT लॅब आहे, व्यवसाय विभाग हा विभाग आहे आमच्याकडं। मल्टीस्किल फाउंडेशन हा एक नवीन उपक्रम आमच्या या विद्यालयामध्ये आहे, कारण हा जर मल्टीस्किल फाउंडेशन हा जो अभ्यासक्रम आहे तो कौशल्याधिष्ठित अभ्यासक्रम आहे। आता नवीन शैक्षणिक धोरणानुसार जर पाहिलं तर या ठिकाणी की विद्यार्थी कौशल्याधिष्ठित म्हणजे स्वतःचा रोजगार त्यानं स्वतः उभारावा, की स्वतःच्या पायावर तो उभा राहावा, की स्वतः नोकऱ्या नाहीत विद्यार्थ्यांना, पण त्यानं कौशल्याधिष्ठित जर ज्ञान ग्रहण केलं तर तो विद्यार्थी स्वतःचा बिझनेस करू शकेल, स्वतःच्या पायावर उभा राहू शकेल, असं अद्ययावत शिक्षण यामार्फत दिलं जातं। यासाठी हा शासनामार्फत हा अभ्यासक्रम आमच्या विद्यालयामध्ये राबवला जातो। आता या विद्यालयामध्ये भौतिक सुविधांच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी संपूर्ण डिजिटल क्लासरूम आहेत या विद्यालयामध्ये, आणखी CCTV कॅमेरे प्रत्येक वर्गामध्ये आहेत, परिसरामध्ये CCTV आहेत आणि प्रत्येक वर्गामध्ये विथ व्हॉइस CCTV की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या शिस्ती संदर्भामध्ये आम्हाला त्याचा बराच फायदा होतो। अशा प्रकारे अनेक उपक्रम राबवलेले आहेत या विद्यालयाने। इयत्ता 5वी पासून
इयत्ता 10वीपर्यंत माध्यमिक शिक्षणाची सुविधा, इयत्ता 11वी कलाचे वर्ग, इयत्ता 11वी MCVC म्हणजे व्यावसायिक शिक्षणाची सोय या ठिकाणी आहे. याच ठिकाणी अध्यापक विद्यालये आहे. म्हणजे इयत्ता 5वीपासून ते इयत्ता 12वी आणि त्यानंतर अध्यापक विद्यालय अशी सर्व सुविधा एकत्र एका छत्राखाली उपलब्ध असणारं हे कराड पाटण तालुक्याच्या मध्यवर्ती असणारं ठिकाण आहे. शिक्षणासाठी पायपीट करावी लागू नये म्हणून शाळाच मुलांच्या जवळ आली. आजूबाजूच्या दुर्गम भागातील आणि गावखेड्यातील मुलं मुली कर्मवीरांच्या सावलीत शिकू लागली. अक्षरांची तोंड ओळख होण्यापासून ते उच्च शिक्षणासाठी पंखात बळ देण्यापर्यंत तब्बल 12 ते 13 वर्षांसाठी एका कणखर बापासारखं हे वसतिगृह मुलांना सातत्याने सुरक्षित वातावरण देत आलंय. या ग्रामीण प्रदेशामध्ये असणारं कराड तालुक्यातलं आणि पाटण तालुक्याच्या सरहद्दीवरचं हे गाव. त्या काळी या ठिकाणी मुलांना येणं फार अडचणीचं व्हायचं आणि हा विचार करून त्यावेळेला रयत शिक्षण संस्थेनं 1947मध्ये या ठिकाणी वसतिगृहाची सुविधाही सुरू केली. या ठिकाणी शासकीय वसतिगृह आहे आणि पूर्णपणे मोफत वसतिगृह आहे. या ठिकाणी विद्यार्थ्यांना अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना सोलर सिस्टीम आहे की आंघोळीचं गरम पाणी त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना आहे. तसेच सकाळी नाश्ता, त्याच्यानंतर जेवण, त्याच्यानंतर संध्याकाळी असं जेवण वगैरे असं मोफत सगळं दिलं जातं की विद्यार्थ्यांना कोणताही खर्च नाही की त्यांनी स्वतःचा अंगावरच्या कपड्यांशी या ठिकाणी यायचं आणि त्यांनी पूर्ण मोफत शिक्षण घेऊनच बाहेर जायचं आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या परिपूर्ण जडणघडणीकडे वसतिगृहात लक्ष दिलं जातं. स्वतंत्र ग्रंथालय, सोलर सिस्टीम, प्रशस्त अभ्यासिका, शरीर आणि मन सुदृढ होण्यासाठी खेळाचे मैदान, अभ्यास दौरे, ज्ञानाची असंख्य कवाडं खुली करण्यासाठी स्पोकन इंग्लिशचे धडे आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या हातात हात घालून स्पर्धेच्या युगात आपली मुलं कुठेच कमी पडू नये याची अगदी बारकाईने घेतलेली काळजी. यामुळं वसतिगृह हे जणू विद्यार्थ्यांचं दुसरं घर बनून जातं. आणि आरोग्य सुविधा म्हणजे त्यांना आपलं दवाखाना अशी डॉक्टर आम्ही खाजगी डॉक्टर एक आम्ही वसतिगृहात ठेवलेला आहे. जे मुलाला काय झाले तर आम्ही डॉक्टरला फोन करून बोलवून घेतो. त्या टायमाला ते डॉक्टर आम्हाला सहकार्य करतात. आपले गावचेच इथले आहे ते डॉक्टर सावंत डॉक्टर म्हणून. ते फोन केले की मुलांना बघायचे, चेकअप करायचे. हॉस्टेलच्या सुरक्षेसाठी आम्ही CC कॅमेरा जबाबदारी आमच्याकडे दिलेली असते की मुलगा तुमच्याकडे राहतो ते मध्ये सुरक्षेसाठी तुम्ही काय केले असं ते आम्हाला विचारते. मग मुलांना आम्ही सुरक्षेसाठी CC कॅमेरे आम्हाला वसतिगृहाची आहे ती विथ आम्हाला शाळेचे पण CC कॅमेरे आहे ते विथ पोरांना आम्हाला म्हणजे मी स्वतः त्यांची काळजी घेतो. विथ आमचे मामा शिपाई मामा येते ते काळजी घेतात. आम्ही 24 तास इथं राहायला असतो. मुलांना कुठलीही ह्याची परिस्थिती म्हणजे जाणीव आम्ही आणून घरी जायचं मुलगा असं वाटत नाही की मुलगा घरी जात नाही. आता मुलांना आपल्या की शिक्षणाबद्दल दुसरे काय भेटलं पाहिजे ते आम्ही त्यांची सुविधा पण आम्ही करून ठेवलेली की मनोरंजनमध्ये TV त्यांना आठवड्यात आम्ही म्हणजे शनिवार रविवारचं TV 1 तास 2 तास बघायला देतो. त्यासनी ते कंटाळा आला तर आम्ही खेळायचे साहित्याचं आम्ही ठेवलेलं आहे की त्यात म्हणजे काय वैशिष्ट्य क्रिकेटची बॅट, बॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन, लांब उडी, रस्सी खेच अशा उडीचं आम्ही म्हणजे साहित्य आम्ही आणून मुलांना ठेवलेलं आहे. जे मुलांना मनोरंजन होईल त्या पद्धतीने आम्ही साहित्य आम्ही करतो त्यांना. आता मनोरंजनामध्ये TV काय मुलांना बातम्या दाखवणे मध्ये आपले बाहेरच्या देशातले काय म्हणजे ते काय असेल ते आपण त्यांना हे करतो आणि कोणाचे इंटरव्ह्यू असेल ते आपण ते आपण मुलांना TV दाखवतो. जास्त करून ते बातम्या आपण मुलांना दाखवतो कारण पुढच्या दृष्टीने आपण काय झालं पाहिजे राजकीय म्हणा खेळ साहित्यामध्ये खेळामध्ये कुठं काही हे झालं पाहिजे ते ह्याच्यावर आपण त्या मुलांना मनोरंजन आपले म्हणजे TV दाखवतो. माझं नाव अभिषेक सिंग शेवळे. मी सातारामध्ये राहत असून मी 8वीत होतो तेव्हा मला श्री सद्गुरू गाडगे महाराज वसतिगृह याची माहिती मिळाली म्हणून मी तिथून इथं आलो 8वीपासून. तर आत्ता मी 10वीत असून मला 3 वर्ष झाले इथं राहून. तर इथं हॉस्टेलचं सकाळी उठायचं 7 वाजता आंघोळ वगैरे करून आले की मग नाश्ता करायचा. नाश्ता करून झाले की स्टडीला जायचं. स्टडी झाली की इथं यायचं 10:30-11 वाजेपर्यंत जेवण असते. त्यानंतर प्रार्थना वगैरे झाली की शाळा सुरू होते. हॉस्टेलला फी वगैरे काय नाही. मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सर्व मोफत आहे
व इथं झोपायला खॉट, गादी हातरून पांघरून हॉस्टेलच आहे. मुकादम तात्यांनी पेरलेल्या या रोपट्याचा वटवृक्ष झालाय. त्याची मूळ घट्ट जमिनीत रुजली गेलीत. म्हणूनच फक्त जिल्ह्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आज संत गाडगे महाराज विद्यालय हे नाव आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवून आहे. या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिलं जातं आणि मोफत शिक्षण आहेच, त्याचबरोबर या विद्यालयातील शिक्षक ज्यादा वेळ देऊन त्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता कशी वाढेल यासाठी नेहमी तत्पर असतात. या ठिकाणी असणाऱ्या वसतिगृहामध्ये एकूण 40 विद्यार्थ्यांची क्षमता आहे. या वसतिगृहामध्ये अगदी वैयक्तिक प्रत्येक विद्यार्थ्यावर वैयक्तिक लक्ष दिलं जातं आणि त्याचा अभ्यास करून घेतला जातो. त्याच्यामध्ये अनेक उपक्रम आहेत. विद्यार्थ्यांची दिनचर्या ठरवलेली आहे, त्याच्यानुसार अगदी नियोजनबद्ध हुकूम सर्व गोष्टी करून घेतल्या जातात. आणखी ती आदर्श विद्यार्थी या वसतिगृहामधून सुद्धा घडलेले आहेत आणि म्हणून की या ठिकाणी या वसतिगृहामध्ये अनेक अशा गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा आणि आपलं उज्ज्वल यश संपादन करावं आणि आदर्श नागरिक घडावा अशी आमची अपेक्षा आहे. 90 वर्ष, तब्बल 90 वर्षांपासून या मातीनं अनेक उद्योजक, डॉक्टर, इंजिनियर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माणुसकी जिवंत असणारी प्रेमळ माणसं घडवली. अनेक पिढ्या मागे पडल्या, पण खेड्यापाड्यातील हीच लेकरं आज जगभरात उंच भरारी घेत आहेत. प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. या सगळ्या आठवणी अंगाखांद्यावर खेळवतानाच गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा आणि तळागाळात शिक्षण पोहोचवण्याचा विद्यालयाचा हा प्रवास आजही अविरत चिरंतरपणे सुरूच आहे.